नमस्कार मित्रांनो, JB अकॅडमी फ्री ऑनलाईन क्लासमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण सामान्य ज्ञानचे स्पर्धा परीक्षेसाठी अत्यावश्यक असणारे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. ते जवळपास तुमचे 100 असणार आहेत. ते तुम्ही व्यवस्थित पाठ करून ठेवा. तुमच्या प्रत्येक एक्झाममध्ये विचारलेले प्रश्न असल्यामुळे ते पुन्हा पुन्हा विचारण्याची शक्यता आहे. चला तर मित्रांनो, मग आपण प्रश्नाला सुरुवात करू. राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कोणत्या साली झाली? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर 1992 हे येणार आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना कोणत्या साली झाली आहे? तर ह्या ठिकाणी हे दोन्ही प्रश्न एकमेकांमध्ये कन्फ्युजन करणारे आहेत. महाराष्ट्र राज्याचे महिला आयोग विचारलेले आहे. याचे उत्तर 1993 येणार आहे. राष्ट्रीय महिला आयोग 92 आणि राज्य महिला आयोग 93 असा या दोन्हीमध्ये फरक असणार आहे. म्हणजे राष्ट्रीय आधी घडली, त्यानंतर राज्य घडलेले आहे, हे लक्षात ठेवावे. सर्वात इंटरेस्टिंग प्रश्न, पिन म्हणजे काय? म्हणजे पिनचा येणे ॲब्रिव्हिएशन विचारलेले आहे. आता ह्या ठिकाणी तुम्हाला 4 ऑप्शन आहेत. त्या 4 ऑप्शनमधून तुम्हाला उत्तर शोधायचं आहे. तर ह्याचे योग्य उत्तर पोस्टल इंडेक्स नंबर असा येणार आहे. पुढील प्रश्न, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या शहरात आहे? तर इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ मित्रांनो दिल्ली या ठिकाणी आहे. मुंबई या ठिकाणी विमानतळ आहे, त्याचे नाव छत्रपती शिवाजी महाराज आहे. मित्रांनो, मी तुम्हाला काही महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय विमानतळ सांगणार आहे. ते तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवावे आणि पाठ करून ठेवावे. नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ कोलकाता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर. गोपीनाथ बारडोलाई आंतरराष्ट्रीय विमानतळ गुवाहाटी. सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ अहमदाबाद. श्री गुरु रामदासजी आंतरराष्ट्रीय विमानतळ अमृतसर. वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ पोर्ट ब्लेअर. लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळ वाराणसी. बिजू पटनाईक आंतरराष्ट्रीय विमानतळ भुवनेश्वर. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी दिल्ली. के कामराज आंतरराष्ट्रीय विमानतळ चेन्नई. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हैदराबाद. दबोलियन आंतरराष्ट्रीय विमानतळ गोवा. देवी अहिल्याबाई होळकर आंतरराष्ट्रीय विमानतळ इंदोर. चौधरी चरणसिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ लखनौ. झाकरी आंतरराष्ट्रीय विमानतळ शिलाँग. तर हे अति महत्त्वाचे काही आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत. ते तुम्ही चांगले पाठ करून ठेवावेत. यामधून तुम्हाला हमखास मार्क येणार आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या भिंगाचा उपयोग करून पडद्यावरील प्रतिमा मिळविता येते? ह्या ठिकाणी पडद्यावर प्रतिमा मिळवण्यासाठी आपल्याला बहिर्वक्र भिंगाचा चष्मा किंवा बहिर्वक्र भिंग वापरावे लागणार आहे. ह्याच्यासोबतच काही महत्त्वाचे प्रश्न, जसे की दाढी करण्यासाठी अंतर्वक्र भिंगाचा भिंग वापरतात, आरसा. त्यानंतर गाडीचे हेडलाईट हे बहिर्वक्र असते. गाडीच्या शेजारचा आरसा हा बहिर्वक्र असतो. बॅटरीमधील किंवा बॅटरीच्या समोर वापरण्यात येणारी काच ही बहिर्वक्र असते. हे तुम्ही काही महत्त्वाचे प्रश्न आहेत, ते लक्षात ठेवावेत. खालीलपैकी भारतीय नागरिकत्व कायदा केव्हा संमत आला? जरी भारताला 1947 स्वातंत्र्य मिळाले असले, 1950 भारतीय राज्यघटना जरी अंमलात आली असली, तरी देखील या प्रश्नाचे उत्तर म्हणजे नागरिकत्व कायदा हा 1955 आहे. आणि भारतीय नागरिकांना नागरिकत्व केव्हा मिळाले असा जर प्रश्न आला तर 1947 हेच उत्तर येणार आहे. पुढील प्रश्न, भारताची पहिली पंचवार्षिक योजना, याच्यावर हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. पंचवार्षिक योजना आपण रशियाच्या मॉडेलवरून घेतलेली आहे. आणि पंचवार्षिक योजना पंडित नेहरू यांच्या संकल्पनेतून भारतात उभी राहिली. रशियामध्ये ही योजना 10 वर्षासाठी आहे, तर भारतामध्ये 5 वर्षासाठी अंमल करण्यात आला.
1951 ते 56 अशी पंचवार्षिक योजना ही पहिली होती. एकूण 12 पंचवार्षिक योजना झाल्या. मोदी सरकारने 1 जानेवारी 2015 पासून मोदी सरकारने पंचवार्षिक योजनेच्या ठिकाणी नीती आयोग आणली, जी थिंक टँक म्हणून काम करते. नीती आयोगाचे फुल फॉर्म नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया असे आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी नवीन संसदेची इमारत किती मजली आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर 4 मजली असे येणार आहे. जुनी जी संसदेची इमारत आहे ती वर्तुळाकार होती आणि नवीन जी संसदेची इमारत आहे ती त्रिकोणाकृती आहे, हे देखील तुम्ही लक्षात ठेवावे. भारतीय रेल्वेचे राष्ट्रीयकरण 1950 या साली झालेली आहे. भारतामध्ये रेल्वेची सुरुवात 1853 मध्ये डलहौसी यांनी सुरुवात केली आहे. मुंबई ते ठाणे या दरम्यान 34 किलोमीटर धावली होती. याच्यामध्ये 400 पॅसेंजर होते आणि त्यामधील 2 हे महाराष्ट्रीयन होते. 2 महाराष्ट्रीयन व्यक्ती होते, ज्याच्यामध्ये जगन्नाथ शंकर शेठ आणि दादाबाई नवरोजी, हे देखील तुम्ही लक्षात ठेवावे. याला 3 इंजिन जोडण्यात आली होती. साहिब, सिंध आणि सुलतान अशी नावे आहेत. पुढील प्रश्न, पानिपत हे स्थळ खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर हरियाणा असे येणार आहे. 1 किलोबाईट म्हणजे किती बाईट्स? तर 1024 बाईट्स. 1024 बाईट्स बरोबर 1 KB, किलोबाईट म्हणता येईल. 1024 किलोबाईट म्हणजे 1 मेगाबाईट. 1024 मेगाबाईट म्हणजे 1 गिगाबाईट आणि 1024 गिगाबाईट म्हणजे 1 टेराबाईट. इथपर्यंतच तुम्ही लक्षात ठेवा. विचारले तर प्रश्न यामधीलच एखादा असेल. मनुष्य हा किती डेसिबलपेक्षा जास्त तीव्रतेचा ध्वनी सहन करू शकत नाही, असा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचे उत्तर 85 डेसिबल आहे. ध्वनीची तीव्रता डेसिबलमध्ये मोजली जाते आणि वारंवारता हर्ट्समध्ये मोजली जाते. 20 हर्ट्सपेक्षा कमी आणि 20,000 हर्ट्सपेक्षा जास्त ध्वनी मनुष्य ऐकू शकत नाही. 20 हर्ट्सपेक्षा कमी आवाज लहान मुले ऐकू शकतात, हे देखील तुम्ही लक्षात ठेवावे. या प्रश्नाचे उत्तर 85 डेसिबल इतके आहे, हे लक्षात ठेवा. इंग्लंडला भेट देणारा पहिला भारतीय कोण? तर या प्रश्नाचे उत्तर राजाराम मोहन राय असे आहे. महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठी महानगरपालिका कोणती? तर पुणे महानगरपालिका आता सध्या असणार आहे, कारण ठाण्यामधून पालघर वेगळी झाल्यामुळे याचे उत्तर पुणे महानगरपालिका असे येईल. महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकांची संख्या जर विचारली तर 28 येईल. इचलकरंजी ही 28वी महानगरपालिका आहे. विभागानुसार सर्वाधिक महानगरपालिका विचारले तर कोकण उत्तर येईल. कोकणामध्ये 9 महानगरपालिका येतात. महाराष्ट्र परिवहन महामंडळाची पहिली बस प्रथम कोणत्या मार्गावर धावली? तर या प्रश्नाचे उत्तर पुणे अहमदनगर असे येणार आहे. खालीलपैकी आधुनिक भारताचे जनक कोण? असा प्रश्न विचारला आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर राजाराम मोहन रॉय असे येईल. प्रार्थना समाजाचे मुखपत्र कोणते होते? याचे उत्तर सुबोध पत्रिका असे येणार आहे. खालीलपैकी आत्मीय सभा आणि ब्राह्मो समाज यांची स्थापना कोणी केली? तर यांची स्थापना राजाराम मोहन रॉय यांनी केलेली आहे. हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना 1938 मध्ये करण्यात आलेली आहे. खालीलपैकी कोणता दिवस ऑगस्ट क्रांती म्हणून पाळला जातो? या प्रश्नाचे उत्तर 9 ऑगस्ट असे येईल. जालियनवाला बाग हत्याकांड 1919 मध्ये झाला होता. जनरल डायरने गोळीबाराची परवानगी दिली होती, हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. आणि अमृतसर या शहरामध्ये जालियनवाला बाग हत्याकांड झालेले आहे. 2019 मध्ये 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत या घटनेला. म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये आहे.
डोंगर व संबंधित जोडी दिलेली आहे, जसे की दरकेसा, गोंदिया, गायखुरी, भंडारा, हस्ती, जळगाव हे तिन्ही देखील योग्य जोड्या आहेत. तसुबाई कोल्हापूर असे दिलेले आहे, तर तसुबाई सातारा असे येईल. त्यामुळे या ठिकाणी चुकीची जोडी तसुबाई कोल्हापूर असणार आहे. मित्रांनो, जर या ठिकाणी तसुमाई असे जर असेल तर याचे उत्तर मात्र कोल्हापूर येणार आहे. खालीलपैकी राजश्री शाहू महाराजांचे जन्मस्थान कोणते असं विचारलेलं आहे, तर या प्रश्नाचे उत्तर कागल असे येईल. घाटगे घराण्यामध्ये यांचा जन्म झाला आणि यांना दत्तक घेण्यात आले होते. सिन्नाबार हे कशाचे धातुक आहे, तर सिन्नाबार हे पाऱ्याचे धातुक आहे. सोने हा राजधातू आहे, हे देखील तुम्ही लक्षात ठेवावे. सर्वोच्च सुवाहक धातू चांदी येईल आणि सर्वोच्च तन्य धातू सोने येणार आहे. भारतातील परम हा पहिला सुपर कम्प्युटर कोणत्या देशाने बनवण्यास मदत केली आहे असं विचारलेलं आहे, तर या प्रश्नाचे उत्तर रशिया असे येणार आहे. खालीलपैकी ज्वाला आणि फुले कविता संग्रह कोणाचा आहे असा प्रश्न आहे मित्रांनो. तर ज्वाला आणि फुले हे बाबा आमटे यांच्या कविता संग्रहाचे पुस्तकाचे नाव आहे. तर काव्य फुले असा जर प्रश्न विचारला तर सावित्रीबाई फुले यांचे असणार आहे, हे देखील लक्षात ठेवावे. चामुंडी टेकड्या कोणत्या राज्यात आहेत, या प्रश्नाचे उत्तर कर्नाटक असे येईल. बालिका पंचायत सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते, तर याचे उत्तर गुजरात असणार आहे. स्वतंत्र भारताचे पहिले सेना प्रमुख कोण होते, तर जनरल करिअप्पा हे स्वतंत्र भारताचे पहिले सेना प्रमुख होते. कोणत्या वर्षी नाशिक येथे कुंभमेळा भरणार आहे, तर 2027मध्ये नाशिक येथे कुंभमेळा भरणार आहे. ग्रामपंचायतीचा प्रशासकीय अधिकारी कोण, तर या प्रश्नाचे उत्तर ग्रामसेवक असे येणार आहे. पंचायत समितीचा प्रशासकीय अधिकारी गट विकास अधिकारी हा असतो. गावचा पोलीस प्रशासकीय पोलीस पाटील असणार आहे. मोडक सागर हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे, वैतरणा या नदीवर मोडक सागर धरण येणार आहे. त्रिपुराची राजधानी अगरतला आहे. याच्यासोबतच काही महत्त्वाचे राजधानी आणि राज्य सांगणार आहे, ते देखील तुम्ही लक्षात ठेवा. इटानगर ही अरुणाचल प्रदेशची राजधानी आहे. अगरतला त्रिपुरा. डेहराडूनची ही राजधानी उत्तराखंडची आहे. ऐजवाल ही मिझोरामची राजधानी आहे. गंगटोक ही सिक्कीमची राजधानी आहे. जयपूर ही राजस्थानची राजधानी आहे. कोहिमा ही नागालँडची राजधानी आहे. चंदीगड ही हरियाणाची राजधानी आहे. शिमला ही हिमाचल प्रदेशची राजधानी आहे. दिसपूर ही आसामची राजधानी आहे आणि रांची ही झारखंडची राजधानी आहे. भुवनेश्वर ही ओरिसाची राजधानी आहे. बस एवढे महत्त्वाचे आहेत, ते तुम्ही लक्षात ठेवावे. पुढील प्रश्न, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोठे आहे, या प्रश्नाचे उत्तर आसाम असे येणार आहे. याच्यासोबत काही राष्ट्रीय उद्याने पाहणार आहोत, जसे जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान उत्तराखंड या राज्यात आहे. कान्हा राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेशमध्ये येईल. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आता पाहिलो आपण आसाममध्ये येणार आहे. ताडोबा अंधारी राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रामध्ये आहे. बांधवगड राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेशमध्ये येईल. पेंच राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रामध्ये येणार आहे. बंदीपूर राष्ट्रीय उद्यान कर्नाटकमध्ये येईल. महाराष्ट्रामध्ये 6 राष्ट्रीय उद्यान आहेत. ताडोबा अंधारी राष्ट्रीय उद्यान, नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान, पेंच राष्ट्रीय उद्यान, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, गोगामल राष्ट्रीय उद्यान आणि चांदोली राष्ट्रीय उद्यान. हे 6 राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील आहेत. आता यासोबतच तुम्हाला असाही प्रश्न येऊ शकतो की ताडोबा अंधारी राष्ट्रीय उद्यान कोणत्या ठिकाणी आहे महाराष्ट्रामध्ये,
तर चंद्रपूर हे उत्तर येईल. नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान भंडारा गोंदियामध्ये येतो. पेंच राष्ट्रीय उद्यान नागपूरमध्ये आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबई उपनगरमध्ये आहे. गोगामल राष्ट्रीय उद्यान अमरावतीमध्ये आहे. आणि चांदोली राष्ट्रीय उद्यान हे कोल्हापूर, सांगली, सातारा आणि रत्नागिरी या चारही ठिकाणी येणार आहे. त्यामुळे ह्या प्रश्नावरती जास्त भर द्या. आतापर्यंत खूप वेळा विचारण्यात आलेला प्रश्न आहे हा. पुढील प्रश्न, धूमकेतू वृत्तपत्र कोणी सुरू केले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर भाऊ महाजन असे येईल. यासोबतच तुम्ही भाऊ महाजन यांनी प्रभाकर हे वृत्तपत्र सुरू केले आहे हे देखील लक्षात ठेवावे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणती संज्ञा गाळाची जमिनीशी संबंधित नाही असा विचारलेला आहे? गाळाच्या जमिनीशी संबंधित भाबर, भांगर, तराई आणि खादर हे 4 आहेत. रेगूर हे काळ्या मृदेशी संबंधित आहे. त्याला ब्लॅक सॉईल असे देखील म्हणतो आपण, किंवा काळ्या कसदार कापसाची मृदा अशी देखील म्हटली जाते. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची म्हणजे इस्रो, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन याचे डेफिनेशन देखील विचारले होते. स्थापना कोणी केली असा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचे उत्तर विक्रम साराभाई असे येईल. पुढील प्रश्न, खालीलपैकी सतीश धवन उपग्रह प्रक्षेपण केंद्र कोठे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर श्रीहरिकोटा असे येईल. भाकरा नांगल धरण कोणत्या नदीवर आहे? तर सतलज नदीवर भाकरा नांगल धरण आहे. 2023ची G20 परिषद कोणत्या देशात होणार आहे? तर या प्रश्नाचे उत्तर भारत आहे. हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे या वर्षासाठी, त्यामुळे हा चांगला लक्षात ठेवावा. महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक घनदाट जंगल हे गडचिरोलीमध्ये आहे. त्यामुळे लोकसंख्या सर्वात कमी गडचिरोलीमध्येच आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर गडचिरोली असे येईल. आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर नाशिक असे येणार आहे. राज्यसभा सदस्यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? तर मित्रांनो, प्रत्येक 2 वर्षाला 1/3 सदस्य राज्यसभेतून निवृत्त होतात. त्यामुळे सदस्यांचा कार्यकाल 6 वर्षे होतो. तुम्हाला जर प्रश्न विचारला राज्यसभेचा कार्यकाल किती, तर हे नेहमी लक्षात ठेवावे की राज्यसभा ही स्थायी सभागृह आहे. ती कधीच बरखास्त होत नाही. लोकसभा ही दर 5 वर्षांनी बरखास्त होते आणि नवीन खासदार निवडले जातात. हे तुम्ही लक्षात ठेवावे. राज्यसभेला विशेष अधिकार हा UPSCचे नवीन पद निर्माण करण्याचा अधिकार आहे. म्हणजेच अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याचा अधिकार राज्यसभेला भारतीय राज्यघटनेतील कलम क्रमांक 312 मध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष विचारला तर या प्रश्नाचे उत्तर येईल उपराष्ट्रपती. यानंतर राज्यसभेमध्ये एकूण जागा किती? तर 250 जागा ह्या राज्यसभेमध्ये असतात. 238 जागा अप्रत्यक्षपणे निवडून घटक राज्यातून निवडून दिल्या जातात आणि 12 हे राष्ट्रपती नामनिर्देशित केलेले सदस्य असतात, जे कला, विज्ञान, साहित्य आणि समाजसेवा या क्षेत्रातून निवडले जातात. प्रश्न असा आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कधी झाली? तर या प्रश्नाचे उत्तर 1 एप्रिल 1935 असे येईल. यासोबतच तुम्हाला जर प्रश्न विचारला तर RBI ॲक्ट म्हणजे कायदा कोणता आहे? तर 1934चा कायदा आहे. आणि RBIचे नॅशनलायझेशन केव्हा झाले? तर 1949मध्ये राष्ट्रीयकरण झालेलं आहे. हे देखील लक्षात ठेवा. विधिनियमासंबंधीच्या प्रस्तावाला काय म्हणतात असा प्रश्न विचारलेला आहे. तर मित्रांनो, म्हणजे कायद्याच्या कच्च्या मसुद्याला काय म्हणतात असा हा प्रश्न म्हणता येईल. तर कायद्याच्या कच्च्या मसुद्याला आपण विधेयक म्हणतो, हे लक्षात घ्या. जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर या प्रश्नाचे उत्तर मुंबई उपनगर असे येईल.
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची स्थापना 1988मध्ये झालेली आहे आणि हे विद्यापीठ नाशिक या ठिकाणी आहे. तर मित्रांनो, आपण अतिमहत्त्वाचे प्रश्न काही बारकाईने पाहिलेले आहेत. तर आपण इथेच थांबू. तुम्ही चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर आत्ता चॅनल सबस्क्राईब करून घ्या, कारण तुमचा संपूर्ण अभ्यासक्रम मी मोफत पूर्ण करून घेणार आहे. त्यामुळे आत्ताच लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करा. आपण इथेच थांबू. नवीन व्हिडिओ लवकरच आपण घेऊन येत आहोत.